चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण हो, आई बाबाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? हा जेएनजीचा चेहरा पुढील काळात राजकीय पक्षामध्ये जाईल किंवा राजकारणात पुढचं बोलतोय चेहरा चेहरा. मी परत तेच म्हणतोय, एका माणसाला मोठं करू नका. आपल्या देशाची जी काही वाट लागलेली ना ती यामुळेच लागलेली. 2014 मध्ये जो एक माणूस आला, आपण त्याला संविधानापेक्षा मोठे केलं, आपण त्याला देशापेक्षा मोठं केलं, आपण त्याला म्हणजे एकंदरीत देवापेक्षाही मोठं करून टाकलं. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं नाही होत, त्यामुळे आपल्या देशात जे शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्थेवर बोलणं नाही होत, त्यामुळे आपल्या देशात जे सरकारी हॉस्पिटल्सची वाईट व्यवस्था आहे त्यावर बोलणं नाही होत. का? कारण की आपण सगळ्यांनी एका माणसाला देशापेक्षा, संविधानापेक्षा, सगळ्या इन्स्टिट्यूशन्सपेक्षा मोठं करून टाकल्यान सकाळ ते संध्याकाळ मीडियावाले जप करतात. आज मोदीजींनी काय खाल्लं, मोदीजी आंबा कसा खातात, मोदीजी कोणती टॉनिक घेतात, मोदीजींना झोप का नाही येत. अरे तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही बेरोजगारीवर बोला ना. सर आज आपको बीजेपी की तरफ बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ, अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए. तो मुझे तो मतलब बहुत शर्म आती है कि इतने बड़े प्रधानमंत्री, इतने बड़े अमित शाह, उनके पोते की उम्र का मैं हूँ, उनके पोते की उम्र के बच्चों को इस तरह की धमकियाँ देते हैं. मतलब क्या क्या फ़ायदा तुम्हारे इतने बड़े प्रधानमंत्री या गृहमंत्री होने का अगर तुम्हें बच्चों को इस तरह की धमकियाँ देनी पड़ती है. कंगना रनावत के बाद रामदेव अभी बाबा का ऐसा कहना है कि जनरेशन आप पूरी खराब कर रहे हैं, जेनजी जनरेशन आप पूरी खराब कर रहे हैं, उनका कल्चर बिगाड़ रहे हैं इस आंदोलन के माध्यम से. पूरे अगर देश के डेमोक्रेसी के लड़ना जनरेशन खराब करना है, अगर सरकार से सवाल करना संस्कृति, संस्कृति अगर डेमोक्रेसी के लिए लड़ना संस्कृति खराब करना है, अगर सरकार से सवाल करना संस्कृति को खराब करना है, अगर अपने फ्यूचर के लिए लड़ना संस्कृति को खराब करना है, और अगर अपनी पढ़ाई के लिए लड़ना संस्कृति को खराब करना है, तो हम संस्कृति खराब कर रहे हैं. और मैं कहना चाहूँगा बाबा रामदेव जी से कि सर, पतंजलि के जो फॉल्टी प्रोडक्ट्स बन रहे हैं ना, वो जो ख़राब हो रहे हैं, पहले उस पर ध्यान दीजिए. उस पर तो सुप्रीम कोर्ट भी बोल रही है उनको बैन कर दो. वो जो आपकी ख़राब प्रोडक्ट्स है, पहले उस पर ध्यान दीजिए आप. संसद में कल जो है राहुल गांधी ने डिमांड की अमित शाह जी का इस्तीफा, क्या कहें? मुझे लगता है इसका आंसर तो बहुत ही क्लियर है. अमित शाह जी के कहने पर ही गोलियाँ चलूँगी. दिल्ली पुलिस जो रिपोर्ट करती है वो अमित शाह जी को ही करती है, और अगर अमित शाह जी को इसका पता नहीं होगा तो फिर तो होम मिनिस्टर का फेलियर है. लेकिन वही बीजेपी की ओर से बयान आ रहा है कि किसी भी तरीके की गोलियां चलाई नहीं गई प्रोटेस्ट. पैलेट गन्स चलाई गई है, लोग अंधे हुए हैं. पैलेट गन्स मैंने खुद देखी है चलाते हुए. हॉस्पिटल में क्रिटिकल थे वो पेशेंट्स, और गोलियां क्या नहीं चली. बिहार में क्या हुआ है? AK-47 बिहार में क्या हुआ? AK-47 किसने चलाई? किसकी सरकार है वहाँ पर? मतलब देश के बच्चों के ऊपर तुम AK-47 चला रहे हो. एक टाइम था इस देश में AK-47 चलाई जाती थी आतंकवादियों पर, अजमल कसाब पर. जब पार्लियामेंट पर अटैक हुआ था तब AK-47 चलाई जाती थी. आज AK-47 चलाई जा रही है स्टूडेंट्स पर. क्या आने वाले दिनों में अगर विपक्ष कोई अगर बड़ा मुद्दा लेता है सरकार के खिलाफ, तो क्या कॉकरोच जनता पार्टी उसमें सहभाग लेंगी, उन्हें सपोर्ट करेंगी? मुझे लगता है अभी सिर्फ विपक्ष नहीं, इस पूरे देश को एक साथ आने की ज़रूरत है. इस देश में जो लोकतंत्र है, जो चीज़ें चल रही है, अभी भी क्या हुआ, हमारा प्रोटेस्ट खत्म होकर कुछ दिन ही हुए, सरकार ने आश्वासन दिया था कि किसी भी स्टूडेंट्स को तंग नहीं करेंगे, लेकिन फिर भी स्टूडेंट्स के घर जाकर उनको धमका रहे हैं, उनको डिटेन कर रहे हैं, उनको अरेस्ट की धमकियाँ दे रही है. एक तरीके से लोगों की आवाज़ दबाने की जो कोशिश की जा रही है, उससे तो एक चीज़ साफ पता चलती है, ये सरकार डेमोक्रेसी में बिलीव नहीं करती है, लोकतंत्र में बिलीव नहीं करती है. इस सरकार की वजह से इस देश का डेमोक्रेसी और लोकतंत्र कमज़ोर हो चुका है. लोकतंत्र को बचाने के लिए, संविधान को बचाने के लिए सिर्फ विपक्ष नहीं, सभी लोगों को एक साथ आना पड़ेगा, और हम सब एक साथ आएंगे. तर आताच CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केले. भाजपनं प्रवेशाची ऑफर दिली, यावेळी धमकीही दिली असं त्यांनी म्हटलंय. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ता अजित चव्हाणजी जोडले गेले आहे. अजित चव्हाणजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. अभिजित दीपके आत्ताच माध्यमांशी संवाद साधत होते. भाजपनं ऑफर दिली नव्हे तर धमकीही दिली असं ते म्हणतायत. माझं अभिजित दीपकेंना एक आव्हान असेल की त्यांनी अशा आभासी राजकीय पक्षांची स्थापना करण्याऐवजी
त्यांना खरोखर जर भारतीय जनता पक्षाशी राजकीय लढाई लढायची असेल तर त्यांनी राजकीय पक्षाच्या माध्यमातून ती लढावी, निवडणुकीच्या रिंगणात यावं. आणि कसं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव, भारतीय जनता पक्षाचं नाव अनेक लोक वापरतात. दीपकेंना राजकारणात किंवा या देशाच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये त्यांचं नाव घेतलं जावं याची जर आवश्यकता भासत असेल तर निश्चितपणे भाजप किंवा नरेंद्र मोदींचं नाव घेतल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे अभिजित दीपकेंच्या या विधानाकडं एक सवंग प्रसिद्धीत राहण्यासाठी केलेलं विधान, एवढीच माझ्या लेखी या विधानाची किंमत आहे. पण ठीक आहे, आमचं नाव घेऊन कोणी मोठं होत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु या देशाच्या सर्वसामान्य लोकांची जी मुलं आहेत, जी तरुण मुलं आहेत, त्यांच्याकरता खरोखर जर काम करायचं असेल तर सरकारमध्ये राहून ते करता येऊ शकतं हे आम्हाला माहिती आहे. आणि माननीय पंतप्रधान आणि देशाचं सरकार या देशामधल्या तरुणाईच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता कटिबद्ध आहे. जी अजितजी, खूप धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात.